नमस्कार श्रोते हो. IPHच्या आजच्या कोविड लर्निंग सिरीज आणि आवाहन IPH यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आमच्या दसरा स्पेशल मनातले सूर आणि सुरातले मन या विषयावरच्या गप्पांसाठी मी डॉक्टर मानसी देशमुख तुमचं आधी मनापासून स्वागत करते. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ, लेखक, नाटककार आणि IPHचे सर्वेसर्वा. खरं मी इथे थांबले तरी चालणारे नाव आपल्या मनावरती येईलच आणि ते म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. आनंद काका, सगळ्यात आधी मी तुमचं मनापासून स्वागत करते. मला तुम्हाला आजचा पहिला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे नेमकं संगीत आपल्या मनावर कसं परिणाम साधतं? संगीत मनावरती काय परिणाम करतं? तर आता गमतीची गोष्ट अशी आहे की मन आणि मेंदू या दोन गोष्टी काही वेगळ्या नाहीत. आणि जे काही शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय त्याच्यामधून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट त्यांच्या लक्षात आली, ती अशी आहे की ज्या माणसाच्या मूलभूत प्रेरणा आहेत, भूक आहे, कामतृप्ती आहे, या सगळ्यांच्या मधून म्हणजे कामभावना आहे तिची तृप्ती, भुकेची तृप्ती, जेव्हा तृप्ती होते तेव्हा डोपॅमिन किंवा डोपॅमाइन नावाचा एक न्यूरो ट्रान्समीटर जो आहे तो या मेंदूमध्ये स्त्रवतो. आणि तो भूक आणि काम भावना ह्याच्यामध्ये जितक्या प्रकर्षाने स्त्रवतो तितक्याच प्रकर्षाने संगीत ऐकताना स्त्रवतो. म्हणजे संगीत ऐकणं हे न्यूरोलॉजिकली हे जेवणं आणि कामपूर्ती यांच्याच बरोबर आहे उद्दीपनामध्ये. आणि ही संगीताची पहिली महत्वाची गोष्ट शास्त्रीय दृष्टीने आपल्याला सांगायला पाहिजे. म्हणजे काका ही शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रूव्ह झालेली गोष्ट आहे. म्हणूनच मी तसंच बोलतोय, कारण कलेच्या दृष्टीने बोललं जातं पण मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सेस या बाजूने बोललं जात नाही आणि ते बोललं गेलं पाहिजे. दुसरा एक अभ्यास जो शास्त्रज्ञांनी केला तेव्हा त्यांना असं आढळलं की संगीताचा रसास्वाद घेणं हे संपूर्ण माणसाच्या लोकसंख्येमध्ये, जागतिक लोकसंख्येमध्ये 94 ते 95% लोकांना संगीताचा आस्वाद घेता येतो. याचा त्यांच्या वयाशी किंवा बुद्धिमत्तेशी संबंध नसतो. म्हणजे ही काय आहे, आपण नेहमी म्हणतो ना युनिव्हर्सॅलिटी ऑफ म्युझिक, पण ती आपण शास्त्रशुद्ध बोलत नाही. या जगामध्ये 4 ते 5% लोकांना म्युझिकल ॲनहेडोनिया नावाची एक कंडिशन असते. म्युझिकल ॲनहेडोनिया म्हणजे ते संगीताचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण ही फक्त अल्पसंख्य माणसं आहे. आता संगीतातला जो आनंद आहे हा मुळामध्ये 2 प्रकारचा आनंद शास्त्राने सांगितलेला आहे, म्हणजे सायन्सने. तो आनंद असा आहे की इट फुलफिल्स एक्सपेक्टेशन्स. पहिलं म्हणजे अपेक्षा पूर्तीचा आनंद. म्हणजे मी अमुक एका गायकाचं गाणं ऐकायला गेलो किंवा त्याची ऑडिओ लावला, अपेक्षेने लावला की मला आता लताबाईंचं गाणं ऐकायचंय आणि वा काय लताबाई गातात, काय आशाबाई गातात, काय भीमसेन गातात. एक आनंद असतो तो अपेक्षा पूर्तीचा असतो. आणि दुसरा आनंद हा आहे संगीतामधला, त्याला म्हटलंय व्हेन द जॉय सरपासेस एक्सपेक्टेशन्स. आणि ते फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. ते ऐकण्यासाठी आपण लाईव्ह कॉन्सर्ट्सना जातो. कारण काय असतं की जे रेकॉर्डेड असतं ते तुम्हाला फुलफिल्स एक्सपेक्टेशन असा आनंद देतं. पण जेव्हा तुम्ही लाईव्ह कॉन्सर्ट ऐकता तेव्हा तेच गाणं समजा आशाबाई गात आहे आणि त्यांचं एक गाणं ते त्या आहे, आपल्याला त्याची रेकॉर्ड आपण खूप वेळा ऐकली, पण त्या स्टेजवरती उभारून ते गाणं गात आहेत. तर त्यावेळेला ती जी जागा, ज्याला म्हणतात ना जागा पकडणं, त्या जागा पकडण्याला म्हणतात की वेन म्युझिक सरपासेस युअर एक्सपेक्टेशन. वा असं येतं की अरे हे नव्हतं बरं का तिकडे आणि क्या बात आहे असं येणं. माझे एक आशाबाईंचं नाव आलं म्हणून माझी एक आशाबाईंच्या संदर्भातली आठवण सांगतो. विश्व मराठी साहित्य संमेलन होतं आणि शांताबाई शेळकेच आशाबाईंची मुलाखत घेत होत्या आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करत होतो षण्मुखानंद हॉलमध्ये. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि गप्पांच्या मध्ये शांताबाईंनी आशाबाईंना खूप खुलवलं आणि मग त्यांनी जीवलगा राहिले रे दूर घर माझे
तर ते जीवलगा अशी जी काय त्यांनी एक साद घातली आणि आणि आर्तता त्यातली आणि राहिले रे दूर ह्याच्यामधलं दूरत्व. तर मी असाच विंगेत उभा होतो आणि मला अख्खा प्रेक्षागार आणि त्या 2-3 गॅलरीज त्या षण्मुखानंदच्या दिसत होत्या. त्या हजारो माणसांच्या अंगावरती आलेला काटा मी अनुभवला. तर दॅट इज कॉल्ड म्युझिक सरपासिंग युअर एक्सपेक्टेशन्स. म्हणून संगीताचा आनंद हा 2 प्रकारचा असतो. तिसरी महत्वाची कॉन्सेप्ट जी आपल्याला विज्ञान सांगतं ती ही आहे की भावना असतात त्या एका बाजूनं आदिम भावना असतात आणि त्या आदिम भावना या ठोकळ्यांसारख्या असतात. त्या कोणत्या आहेत? तर संताप आहे, भीती आहे, नैराश्य आहे, खंत आहे. आणि या भावना मेंदूच्या लिम्बिक सिस्टीम नावाच्या भागातून निर्माण होतात. हा इमोशनल ब्रेन आहे. या भावनांच्या वरती सौंदर्य संस्कार करण्याचं काम संगीत करतं. मग आता सौंदर्य संस्कार कुठून आला? तर तो या लिम्बिक सिस्टीमचा पुढचा भाग जो इव्होल्युशन मध्ये मेंदूचा घडत गेला त्याचं नाव कॉर्टेक्स. त्या कॉर्टिकल सेंटर्स मधनं हा संगीत संस्कार जन्माला आला आणि त्यातून त्या भावना रिफाईन झाल्या. म्हणजे ज्या ऑडिटरी एरियाज आपण जे ऐकतो त्यांचं एक लिम्बिक सिस्टीम बरोबरचं नातं आहे. दुसरं नातं त्यांचं ह्या जेव्हा कॉर्टेक्सच्या सेंटर बरोबर आहे तेव्हा त्याच्यावरती संगीत संस्कार झाला आणि तो संगीत संस्कार अधिक व्यापक करायचं काम मेंदूचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स करतो. आणि त्यामुळं संगीतामधल्या भावनांच्या वेगवेगळ्या छटा तयार होतात आणि त्या छटा आपल्याला कळतात. म्हणजे आपण एक साधं उदाहरण घेऊ. आपण नैराश्य नावाची भावना घेऊ. तर जेव्हा हे पूर्ण नैराश्य आहे म्हणजे कुठलं की ना कोई तरंग है ना कोई उमंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी हुई पतंग है. तर आता अर्थात त्याच्यामध्ये हे मी गद्यामध्ये म्हटलं पण तुम्ही जर त्यातली अर्थता लक्षात घेतलीत की मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है तर ना त्याच्यामधली विफलता आपल्या लक्षात येते. आता हे नैराश्य एस्टॅब्लिश झालं. इथे तुमच्या इमोशनल स्पेक्ट्रम वरती फक्त नैराश्य आहे. मग आता नैराश्यामधला तुम्हाला डिस्ट्रॅक्शन द्यायचंय, नैराश्यामध्ये बसायचं नाहीये. मग कुठली शेड आली? दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहां नहीं चैना वहां नहीं रहना. दुखी मन मेरे, दुःख आहेच पण निदान वर्तनाच्या पातळीवरती काहीतरी अल्टरनेटिव्ह काढ बाबा. जहा नाही चैना वहा नाही राहणार. मग आता असं होतं की अरे बाबा दुःख जरी असेल अटळ जरी असेल तरी त्याला कवटाळून किती बसायचं. म्हणजे तू डिप्रेशन मधून सॅडनेस वरती ये. अनमॅनेजेबल डिप्रेशन पासून मॅनेजेबल सॅडनेस कडे ये. मग ही छटा कशी दाखवली गेली? छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिब नहीं आदमी के लिए प्यार से भी जरूरी कई काम है प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए. म्हणजे फक्त प्रेम घेऊन बसू नकोस. प्रेम जीवनातून गेलं ह्याचा अर्थ जीवन संपलं असं मानू नकोस. बघा या आपण एकच भावना घेतोय पण त्या भावनांवरती संस्कार कसे आहेत. आणि त्याच डिप्रेशन मध्ये बिन तेरे भी जी लेंगे हम जहर जिंदगी का पी लेंगे हम. म्हणजे डिप्रेशन आहे ते म्हणता आय कांट स्टँड इट. हे गाणं म्हणतं येस आय कॅन स्टँड इट. जहर है फिर भी पी लेंगे. जिंदगी से जाएंगे नहीं बाहर. हे जे ना ह्या भावना आहेत. संगीत आपल्याला एका डिप्रेशन मध्ये किती 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 भावनांच्या छटा देऊ शकतं.
आणि हे संगीताचं खूप मोठं महत्व आहे. हा बोल. आता मला इथे असं विचारायचं होतं की थोड्या शब्द इथे आपण हायलाइट करतोय, म्हणजे भावना आहेत आणि त्या शब्दांबरोबर आलेल्या आहेत. सो एक शब्द आणि भावना आणि मी काय असोसिएशन करते, हा तो प्रवास आहे. तो कसा आहे माहितीये, तो फक्त शब्दालाच नाहीये, तो सुरांना पण आहे. असं सांगितलंय शास्त्राने आपल्याला, म्हणजे पुन्हा विज्ञानाने, की म्युझिकल मेमरीज आर वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट मेमरीज इन द मेमरी एरियाज. हा, म्हणजे आपल्या लहानपणची अंगाई सुद्धा आपल्या मनामध्ये कुठेतरी दडलेली असते. आणि ही जी म्युझिकल मेमरी आहे ती वेगवेगळ्या असोसिएशन्स मुळे, म्हणजे ते शब्दांचे असोसिएशन असतात, ते ऐकतानाच्या भावावस्थेचे असोसिएशन्स असतात, चित्रपटातली गाणी ऐकताना चित्रपटातल्या दृश्यांचे असोसिएशन्स असतात. म्हणजे दिल का भवर करे पुकार म्हटल्यावरती आपल्याला देवानंद दिसलाच पाहिजे. हा, प्यारा का राग सुनोरे, त्याची ती नूतन दिसलीच पाहिजे, त्याशिवाय ते गाणंच होत नाही. तर हे असोसिएशन्स असतात, त्यामुळे म्युझिकल मेमरीज आर मोर नाही, दे आर मोर परपेच्युएटेड, सो दे बिकम स्ट्रॉंग. आणि त्यातला पुन्हा एक पुढचा भाग असा आहे की म्युझिकल मेमरीज आर स्पॉन्टेनियसली परपेच्युएटेड. त्याला आपण गुणगुणणं म्हणतो. आपण गुणगुणतो म्हणजे काय करत असतो, तर आपण आपली म्युझिकल मेमरी परपेच्युएट करत असतो. किती सूक्ष्म काम विज्ञानाने संगीतावरती केलेलं आहे ना, ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे, जे बोललं जात नाही नेहमीच्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये. पुढची गोष्ट सांगतो, बरेच मुद्दे आहेत आणि ते सगळे महत्वाचे आहेत. की संगीतामध्ये स्ट्रॉंग ऍक्शन टेंडन्सी आहे. संगीतामुळे माणसं कृतिशील बनू शकतात. संपूर्ण जगामध्ये वीरवाद्य आहेत. त्या वीरवाद्यांचे दोन भाग आहेत, एक आक्रमकता ही भावना वाढीला लावणं आणि समूहाची भीती कमी करणं. याच्यासाठी रणभेरी ज्या म्हणतात त्या स्ट्रॉंग. आज सुद्धा आपण शौर्य गीत, वीरगीत, प्रत्येक देशाच्या कोणत्याही चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये गाण्यांनी फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. संगीतानं फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं ही जी ऍक्शन टेंडन्सी आहे ती फार महत्वाची आहे. आणि त्याला जोडून आपल्याला असं दिसतं की संगीत हे माणसाला, म्हणजे व्यक्तीला, समूहाला, देशाला आणि समाजाला आयडेंटिटी देतं. फार मोठी महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तीच्या आयडेंटिटी पासून समाजाची आयडेंटिटी, त्याच्याशी संगीत हे निगडित आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की म्युझिक इज अ मिरर ऑफ इमोशन्स. म्हणून आपल्याला इमोशनल रेग्युलेशन साठी संगीत वापरता येतं, ज्याबद्दल आपण नंतर बोलू. ज्या नकारात्मक भावना आहेत त्यांचा कॅथार्सिस म्हणजे विरेचन. म्हणजे कसं की आपण भयंकर दुःखात असतो, डिप्रेशनमध्ये असतो, त्यावेळी गझल वगैरे ऐकतो, तर ऍक्च्युअली डिप्रेशन कमी होतं. म्हणजे आपण दुःखात असतो, गाणं दुःखी असतं तरी दुःख कमी होतं. त्याचं कारण त्या दुःखी भावनेचं विरेचन होणं, ही गोष्ट फार महत्वाची असते. त्याचप्रमाणे सेलिब्रेशनसाठी सुद्धा, म्हणजे ऍक्शन टेंडन्सी आहे ना जी संगीताची, की माणसं आतापर्यंत, आणि म्हणून संगीत आणि नृत्य, नंतर आपण त्या नात्याबद्दल बोलू, तर या दोघांचंही नातं आहे. तर तुम्ही म्हणा सेलिब्रेशन, तुम्ही म्हणा विरह, तुम्ही हवी ती भावना म्हणा. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं संगीत आपल्याला काय सांगतं, तर संगीत हे आपल्याला सर्व भावनांचा स्वीकार शिकवतं. आता हे आपण सगळं बोललो संगीत ऐकतानाच, पण विज्ञानाने अजून काही प्रयोग केले. ते प्रयोग कसे केलेत ते फार इंटरेस्टिंग आहे. हे सगळे प्रयोग बॅकग्राऊंड म्युझिकचे प्रयोग आहेत. त्यांना असं दिसून आलं की शोरूम पासून मॉल पर्यंत सगळ्या ठिकाणी तिथे वाजणारं संगीत आणि त्या ग्राहकांचं वर्तन यांचा संबंध आहे. आणि म्हणजे कन्झ्युमर बिहेवियर अँड म्युझिक इज ऑल्सो असोसिएटेड. कारण वातावरण पोषक असेल तरच माणसं आपलं पाकिट जास्त उघडणार. पुढे बघा किती प्रकारचे हे आहेत. सर्जन्स वरती स्टडी केलेत.
बरं. हा, तर असं लक्षात आलंय की सर्जन जेव्हा अत्यंत इंट्रिकेट महत्वाची अशी सर्जरी करत असतात त्यावेळेला त्यांचं अवधान एकाग्रता साधली जाण्यासाठी त्यांना ज्या लयीची आवश्यकता असते ती लय संगीत देतं. अजून एका गटावरती अभ्यास झालेला आहे तो म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी त्यांचा अभ्यास आणि त्यातील आवड तर संगीत हे अभ्यासाची आवड सुद्धा वाढवतं हे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून लिओ टॉल्स्टॉय यांनी एक अतिशय उत्तम वाक्य म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात माहितीये? म्युझिक इज शॉर्ट हँड ऑफ इमोशन्स. सगळ्या भावना आपल्याला समजून घ्यायच्या असतील आदिम भावनांपासून ते उन्नत भावनांपर्यंत, दुःखद भावनांचा स्वीकार करायचा असेल, सुखद भावनांमधली व्यापकता शोधायची असेल तर संगीत हे फार महत्वाचं आहे. कारण संगीताला एकही भावना वर्ज्य नाही. हा खूप मोठा संगीताचा मला असं वाटतं भाग आहे. आणि भावनांचं सादरीकरण, भावनांचं ऍक्सेप्टन्स याच्याकडे जरी आपण आलो तरी संगीताचा मनावरचा परिणाम काय हे याचं उत्तर आपल्याला मिळतं असं मला वाटतंय. आणि त्याच्याबरोबर तुम्ही स्टडीजही सांगितलेत. थोडंसं पुढे जाऊन विचारते की बरेचदा आपण असं बघतो की जे आपले ओल्ड मेलोडियस सॉंग्स असतात, म्हणजे किशोर कुमार, रफी, लता, आशा यांच्या आवाजातली गाणी, चित्रपटातली गाणी आजही यंग जनरेशन एन्जॉय करताना दिसतं किंवा बरेचदा असं दिसतं की त्याचे रिमिक्स होत आहेत. तर यामागे, रिमिक्स मागे काय मानसिकता असेल बरं? आपण जे संगीत ऐकतो ना तो आपल्या संस्काराचा भाग असतो. म्हणजे अशी अनेक गाणी आहेत की जी माझ्या पिढीच्या आधी होती आणि ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि तोच ऐकत ऐकत सुद्धा आपला कान बनतो त्या कंडिशनिंग मधून. आणि दुसरा भाग असा आहे की ज्या रचना बियॉन्ड जनरेशन्स टिकतात त्या रचनांच्या मध्ये एक कालातीत असं सौंदर्य असतं. ते सौंदर्य दोन प्रकारचं असतं. ते एकतर भावनांचं सौंदर्य असतं आणि दुसऱ्या बाजूला त्या रचनांचं सौंदर्य असतं. म्हणजे ज्याप्रमाणे त्या रचनांमध्ये शब्द, सूर, लय या सगळ्या गोष्टी, ताल एकत्र झालेल्या असतात त्याचं ते सौंदर्य असतं, म्हणून ते टिकतं. मग आता काय होतं की नवीन जेव्हा जनरेशन येते तेव्हा ती स्वतःची एक ऐकण्याची पद्धत घेऊन येते आणि आत्ताची जी जनरेशन आहे, पिढी जी आहे ती खूप जास्त ऐकते तऱ्हेतऱ्हेचं. म्हणजे कोरियामधल्या संगीतापासून ते रॅप संगीतापर्यंत सगळं ऐकते. म्हणून मग काय होतं की त्या पिढीचं म्युझिकल अंडरस्टँडिंग हे मग त्या रिमिक्स मध्ये येतं. म्हणून त्या अर्थानं ते रिमिक्स असणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. आणि मग कसं असतं की ते रिइंटरप्रिटेशन आहे. म्हणजे आत्ताच मी ऐकत होतो, माझ्या मुलानेच मला ते गाणं वाजून दाखवलं की दिल ढूंढता है गाणं आहे मौसम चित्रपटातलं. तर मुळात लक्षात घ्या की मौसम चित्रपटामध्ये जे गाणं आहे हेच मुळात 2 चालींवरती आहे. म्हणजे एक जे आहे ते दिल ढूंढता है फिर कहीं फुर्सत के रात दिन, आणि दुसरं जे आहे ते दिल ढूंढता है फिर कहीं फुर्सत के रात दिन असं आहे बघा. तर म्हणजे मूळ चित्रपटामध्ये सुद्धा 2 वेळा आहे आणि त्याचा आता रिमिक्स आहे तो पुन्हा वेगळ्याच स्वरामध्ये आहे. तर आता मी जेव्हा तो रिमिक्स ऐकला तो माझ्या मुलाला खूप आवडला, पण मला तो फार आवडला नाही. त्याचं कारण असं की माझं कंडिशनिंग वेगळं आहे, संस्कार वेगळे आहेत. पण याचा अर्थ रिमिक्स ऐकू नये असं अजिबात नाही, कारण रिमिक्स हे त्या काळातले प्रयोग आहे. संगीत ही एक अतिशय प्रयोगशील कला आहे आणि असली पाहिजे आणि अनेक प्रयोग झाल्यावरतीच टिकाऊ प्रयोग निर्माण होणार ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. संगीत ऐकणं, अनुभवणं, गुणगुणणं, एन्जॉय करणं यात काही फरक आहे का काका, आणि असेल तर तो काय? ऐकणं आणि त्याच्या आधी मी म्हणेन कानावर पडणं. म्हणजे आधी संगीत हे कानावर पडायला लागतं, मग ते ऐकावं लागतं, मग ते कान देऊन ऐकावं लागतं. या 3 गोष्टी झाल्याशिवाय गुणगुणणं होत नाही.
गुणगुणणं हा संगीत इंटरनलाइज करण्याचा प्रवास आहे. आणि मग हळूहळू ते संगीत आतल्या शारीरिक तालाचा, आतल्या मूडचा भाग बनतं. मग त्याच्यामध्ये आस्वादकता निर्माण होते. म्हणून ना आपल्याला बघा काही काही गाणी आपण ऐकलेली असतात, पण ती नंतर आपल्याला भिडतात. म्हणजे आता एक 2-3 गाणी सांगतो, की लक्ष्य मधलं गाणं आहे, कंधों से मिलते है कंधे, कदमों से कदम मिलते है. मी खूप वेळा ते गाणं ऐकत होतो. त्याचं कारण की माझा मुलगा लहान असताना त्याला ते गाणं आवडायचं. त्यावेळेला लक्ष्य नुकताच आलेला होता चित्रपट. पण ना मी आता ते गाणं तो लावतो आणि मी ऐकत असताना माझ्या त्या 2 कडव्यांमधला फरक लक्षात आला. तो असा आहे, की त्यातलं जे पहिलं कडवं आहे त्याच्यामध्ये देअर इज अ बायोलॉजिकल लॉस. म्हणजे त्यांचे काही सहकारी मृत्यू पावलेले आहेत आणि मग ते तिकडे सगळेजण थांबतात. गाणं आहे बरं का, ते सैनिक चाललेले आहेत आघाडीवरती. त्यांना एक बॉम्ब पडलेला किंवा अशी ते कार, एक मोठी ट्रक दिसते त्यांचीच, म्हणजे आधी कोणाच्या हल्ल्याने ते झालेलं आहे. मग तिथे ते थांबतात आणि गाणं सुरू आहे. तर त्या गाण्यामध्ये तो जो आहे ना, तो इट्स अ बायोलॉजिकल चॅलेंज. आणि दुसरं कडवं जर तुम्ही त्या गाण्याचं बघाल तर त्यांनी अशा राहुट्या तंबू कॅम्प केलेला आहे. तिकडे बाजूला पाणी आहे आणि तिथे ती एक चिठ्ठी घर से आती है. तो जो आहे ना, दॅट इज अ सायकोसोशल चॅलेंज. तर त्या लक्ष्याच्या एका कडव्यामध्ये बायोलॉजिकल थ्रेट आहे, दुसऱ्या कडव्यामध्ये सायकोसोशल चॅलेंज आहे. हे आपल्याला कळतं बरं का. आणि ते आपल्याला कळताना आपल्या लक्षात येतं की अरे हे वेगळं आहे. आणि मग आपण ते गाणं वेगळं पाहायला लागतो. दुसरं गाणं सांगतो, अगदी पॉप्युलर गाणं आहे. 3 इडियट्स मधलं खूप जणांनी ऐकलं असेल, कहाँ से आया था तो, कहाँ से आया था वो. हां, हे गाणं खूप वेळा ऐकलं, पण तुम्ही जर नीट ऐकलत ना, तर त्याच्यामध्ये आदिम भावनांच्या मध्ये लोक कसे अडकलेले असतात. लोक प्रगत भावनांच्याकडे कसे जात नाहीत आणि काही लोकच प्रगत भावनांकडून उन्नत भावनांकडे कसे जातात, असं ते गाणं आहे माहितीये खरं. आणि म्हणून तो कुठून आला होता ते कळत नाही. आम्ही सगळे हे असे हिशोब करत होतो आणि त्याचे हिशोबच वेगळे होते. आम्ही सगळे उत्तर शोधत होतो आणि त्याची गणितच वेगळी होती. बघा आता ऐकून बघा ते. तर संगीतामध्ये नेहमी ही गोष्ट महत्वाची असते, की तू जे आता म्हणालीस, की ते रुजणं, मग त्याचा आस्वाद येतो. आणि एन्जॉय असा जो शब्द आहे ना, तो खूप व्यापक आहे बरं का. त्याला आस्वाद असा शब्द म्हणू. एन्जॉयला काय असतं, की जे सुखद आहे तेच एन्जॉय होतं असं आपल्याला म्हणतं. तसं संगीतामध्ये नाही आहे. संगीतामध्ये तरतऱ्हेचे मिश्र अशा तऱ्हेचे मूड्स असतात आणि जे तुम्हाला आस्वाद करायचे असतात, आस्वाद त्यांचा घ्यायचा असतो आणि तो घेत असताना ते गाणं म्हणजे गुणगुणत आणि मग ते एन्जॉय करणं. म्हणून संगीतातलं एन्जॉय करणं हा खूप बहुपदरी असा एक प्रवास असतो. म्हणजे त्याच्यामध्ये लय असते, सूर असते, ताल असतं. जिथे शब्द असतात तिथे मगाशी तू म्हणालीस, तर एक जुनी मराठी रचना मला फार आवडते, ती घेतो मी हे सांगायला किंवा समजवायला. वसंत बापटांचं गाणं आहे, दशरथ पुजारींचं संगीत आहे आणि त्यांनी गायलेलं आहे ते गाणं. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते, अजून पुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते. आता पहा, याच्यामध्ये इमेजेस आहेत. आपण संगीत कसं एन्जॉय करतो, तर ह्याच्यामध्ये ती सदाफुली आहे, ती शेवंती आहे, त्या आठवणी आहेत. याच्यामध्ये एक रंग आहे, एक रूप आहे, एक गंध आहे आणि मग आपले असोसिएशन्स त्या गाण्याशी जोडले जातात. आपली भावावस्था त्या गाण्याशी जोडली जाते. तसे पहाया तुला मला ग, तसे पहाया तुला मला ग, अजून दवबिंदू थरथरतो, अर्ध्या मुर्ध्या कान गुजास्तव, अजून ताठर चंपक झुलतो, अजून त्या. हा, आता हे आपण जेव्हा ते अनुभवतो की नाही,
की अजून गुंगीमध्ये मोगरा त्या तसल्या केसांच्या वासे, अजून त्या पात्यात लव्हाळी होतच असते अपुले हासे. म्हणजे मग आपल्याला त्यातलं इंटिग्रेशन कळतं की कवीचे शब्द, संगीतकाराची रचना, गायकाचं कसब. आणि या गाण्याच्या मध्ये तिसरं कडवं आहे ते ह्या नॉस्टॅल्जिया आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये त्यातली वेदना आहे. अजून फिक्कट चंद्राखाली, अजून फिक्कट चंद्राखाली माझी आशा तरळत आहे. गीतामधले गरळ झोकुनी अजूनी वारा बरळत आहे. अजून त्या म्हणजे ना त्याच्यातलं बघा, गीतामधले गरळ झोकुनी ते दुःख वारा बरळत आहे, अजून फिक्कट चंद्राखाली. आता हे जे आहे ना, हे जेव्हा अख्खं गाणं आपण ह्या पद्धतीने बघतो, त्यातले मूड्स बघतो, शब्द बघतो, त्या शब्दांमधले ताल, की तिथे गरळ बरळ, हा बघा किती छान असा तो सुंदर हेलकावे हे सगळे आहेत ना. मग त्याच्यामधला आपण अर्थ, की हा अजून त्या पात्यात लव्हाळी होतच असं ते आपुले हासे म्हणजे काय, की त्यावेळेला आपण जे वेडावलेलो होतो, तो वेडावलेल्या आपल्या वागण्याचा साक्षीदार फक्त निसर्ग होता. आपण पुढे गेलो पण निसर्ग आपला वेडेपणा नाही विसरलेला. म्हणून अजून त्या पात्यात लव्हाळी होतच असं ते आपुले हासे. वा, किती छान आहे ना. हे आपण जेव्हा असा आस्वाद घेऊ, तेव्हा मग तू म्हणशील तसं ते गाणं, ते संगीत आपल्यामध्ये उतरत जातं. ही गोष्ट महत्वाची. सुगम संगीताकडे थोडंसं वळूया आता आपण, की ते शब्दप्रधान संगीत यातून जे अनुरूप भावनांची आपल्याला कशी रुजवात करता येईल याविषयी काही सांगा. आपण भावनांबद्दल बोललोय, की तरीही थोडंसं सुगम संगीताला धरून. काय झालं माहितीये, या बाबतीमध्ये मी स्वतःला खूप सुदैवी समजतो, की एकतर मी खूप फार लहानपणापासून नाही, पण कॉलेजच्या जीवनापासून खूप काही ऐकू शकलो. आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली, की आम्ही वैद्यकीय महाविद्यालय जीएस मेडिकलमध्ये असताना आम्ही MBBSला असल्यापासून ते MD होईपर्यंत आमचा मराठी भावसंगीताचे आम्ही कार्यक्रम करायचो आणि त्याचा आमचा एक अख्खा ग्रुप होता, गट होता. आणि मराठी कवितांना चाली लावणं आणि त्या सादर करणं, त्याचं मी निरूपण करायचो. पण त्या निमित्तानं माझ्यावरती 2 संस्कार घडले. एक मराठी काव्याचा संस्कार घडला. मी मराठी कविता लहानपणापासून वाचत होतो, परंतु ती संगीताशी जोडणं हा संस्कार माझ्यासाठी नवीन होता. आणि त्याचं श्रेय माझा मित्र डॉक्टर मनोज भाटवडेकर ह्याला द्यायला पाहिजे, कारण तो मनोविकार तज्ज्ञ आहे आणि तो यशवंत देवांचा शिष्य आहे. तर आमची जी बँक होती गाण्यांची, कवितांची, जवळजवळ 120च्या पुढे गाण्यांना त्याने, मग आमचा योगेंद्र जावडेकर दुसरा मित्र आहे त्याने, अशा वेगवेगळ्या, म्हणजे आपण खास करून आमचा सगळ्यांचा नेता हा मनोज भाटवडेकर या बाबतीतला. तर त्या निमित्तानं कविता वाचणं, कवितांमध्ये लपलेलं संगीत बाहेर काढणं आणि शब्दप्रधान गायकी हा ज्यांचा प्राण असे यशवंत देव, त्यांच्याकडे शिकायचा. म्हणजे मला एक मजेशीर गोष्ट आठवली, की यशवंत देव आणि प्रभाकर जोग हे दोघे जण आकाशवाणीमध्ये होते आणि ते 2 वेगळ्या रेडिओ स्टेशन्सवरती होते. तर प्रभाकर जोगांनी एकदा एक सुरावट पाठवली देवांना आणि देवांनी त्याच्यावरती शब्द लिहिले. सुधीर फडक्यांच्या आवाजामध्ये ते गाणं आहे, स्वर आले दुरुनी. आणि ते गाणं किती छान आहे बघा. हे एका स्टेशनला होते, ते दुसऱ्या स्टेशनला होते, म्हणजे रेडिओच्या. आणि स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी. पण त्यामध्ये सुद्धा एक कडवं जे आहे ना, जे देवांनी लिहिलंय, देवांचं सुद्धा बघा, शब्दप्रधान गायकीवरती साधं उदाहरण आहे, पण देवांचं सगळं कसब त्याच्यामध्ये आपल्याला कळतं. निर्जीव उसासे वाऱ्याचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. निर्जीव उसासे वाऱ्याचे. अहो, वारा वाहणं हाच ज्याचा गुणधर्म आहे, तो आता निर्जीव उसासे टाकतोय. आकाश फिकटल्या ताऱ्यांचे,
कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे, ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी. हा आता बघा किती छान शब्द आहेत ना, ह्याच्यामध्ये तो मूड आहे आणि ही चाली बरहुकूम लिहिलेले शब्द आहेत बरं का. पण ते किती मुरलेले होते देव त्याच्यामध्ये. आमच्या एकंदर त्या संगीतमय प्रवासामध्ये आम्ही देवांच्या समोर सुद्धा सादर करू शकलो आमचा कार्यक्रम. तर आता त्या मुद्द्याकडे येतो की ती जी ओळख झाली कवितेमध्ये लपलेलं गाणं शोधण्याची. तर म्हणजे आता एक उदाहरण घेतो. बासी मर्ढेकरांची कविता आहे. दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावलांमधली शोभा. आता मनोजने चाल लावली तितकी सुंदर आहे. दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या, तरल पावला मधली शोभा. दवात आलीस भल्या पहाटे. ही चाल जी बांधली मनोजने, तर ती आम्ही सगळे ऐकत असताना आमच्यावरती तो संस्कार होत होता. चित्त कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कुठे निवारा, डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. डोळ्यामधल्या डाळिंबांचा, डोळ्यामधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. दवास आलीस भल्या पहाटे. आमचा डॉक्टर अरविंद भावे नावाचा अतिशय चांगला गायक, सायकॅट्रिस्टच आहे तो, पण तो हे गाणं गायचा. आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये गाणं म्हटलं. तर त्यामधून काय झालं की हे सगळे कवी भेटत गेले. कवी वाचणं आणि कवी भेटणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कवी भेटतो तेव्हा तो त्याचं सगळं अस्तित्व तो घेऊन भेटतो. मग तुम्हाला ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे वेगळं कळतं. म्हणजे आपल्याला त्या प्रत्येक कवी बरोबर येणारी त्याची प्रतिमा सृष्टी, मग ती आरती प्रभूंची असू दे, ग्रेसची असू दे, महानोरांची असू दे, बोरकरांची असू दे, पाडगावकरांची असू दे, आम्ही सगळेजण त्या सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्यांबरोबर दोस्ती करत होतो. भाग्याचा भाग असा की काही कवी त्यांची कविता कशी होते आणि तिला ते शब्द कसे देतात असंही मला पाहायला मिळालं. मी सुरेश भटांची गझल कशी तयार होते आणि ती ते भीमराव पांचाळ्यांना कसे शिकवतात हे याची डोळा पाहिलेला आहे. कारण सुरेश भट हे आमच्या KM हॉस्पिटलमध्ये होते, आमचे डॉक्टर रवी बापट त्यांच्याकडे. आणि बापट सरांनी सांगितलं होतं मला भट साहेबांचं सगळं पहा, त्यांना काय हवं नको, म्हणून मी तिकडे असायचो. तर त्यांची एक गझल आहे भट साहेबांची. नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू हाती उन्हे धरूया. इतकी सुंदर गझल आहे. आणि ही त्यांनी केली बरं का. ती कशी केली मग ते मला शिकवायचे. रदीप, काफिया सगळे शिकवायचे गझल कशी होते. त्यातलं तंत्र काही माझ्या अजिबात डोक्यात शिरलं नाही, पण सौंदर्य शिरलं. आणि आपल्याला भटसाहेब शिकवतायत ही किती मोठी गोष्ट आहे ही कळली. आणि मग ते भीमराव पांचाळे यायचे, मग त्यांना हे सांगायचे की ते पहिली त्यांनी गुणगुणलेली चालही माझ्या लक्षात आहे. नाही म्हणावयाला आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू हाती उन्हे धरूया. नाही म्हणावयाला आता असे करूया. मग ते शिकवायचे त्यांना आणि त्यातला भाव शिकवायचे. त्यातलं कडवं असं आहे, एक कडवं
नेले जरी घराला वाहून पावसाने, नेले जरी घराला वाहून पावसाने, डोळ्यातल्या घनांना हसून आवरूया. आता बघा, हे शब्द घडताना पाहणं केवढा मोठा संस्कार आहे. त्यामुळे अशा बाबतीमध्ये मला जे सुगम संगीत या सगळ्या कवींच्या कडून कळलं. मग त्या सगळ्याच्या मध्ये एक बाजू माझ्या लक्षात आली की चित्रपट गीतं, गदिमा, जगदीश खेपुडकर ही सगळी मंडळी काय पद्धतीने लिहितात, आणि ते सुद्धा त्या कवितेच्या दर्जाचीच गीतं आहेत ती, म्हणजे एकच आहे ते. म्हणजे तो काही वाङ्मयीन प्रतिष्ठेचा किंवा वर्ग ह्याचा भाग नाहीये. किती सुंदर रचना आहेत गदिमांच्या. मग हे सगळं वाचत जाणं, आणि जरी आम्ही लोक, आमचा जो गट होता स्वच्छंद म्हणून त्याचं नाव, तो आम्ही जवळजवळ 24 वर्ष चालवला, पुढे सुद्धा सगळे व्यवसायात असताना सुद्धा, आणि आम्ही त्याचे वर्षाला निदान 2 तरी कार्यक्रम करायचो. तर त्यामुळे काय झालं की आपल्याला नवीन कविता पाहिजेत, पण जुनी गाणी कुठली आहेत, कोणती गाणी नवीन नवीन येत आहेत, ती आपण आता पाहायला पाहिजे, त्या संगीतकारांचं ऐकलं पाहिजे. त्यामुळे एक संगीताचा प्रवास या सगळ्याच्यामुळे खूप झाला. म्हणून संस्कार हा करून घेण्यावरती पण असतो. त्यामुळे तुम्ही जे जे ऐकता ते तुम्ही कसं कसं आतमध्ये घेता, ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि नकळत होणारे संस्कारही असतात. म्हणजे एक मजेशीर आठवण आहे माझी, की मी जेव्हा लहान होतो, 6वी 7वी 8वी, तर आम्ही विलेपार्लेला राहत होतो, गोमांतक सोसायटीमध्ये. रामदास कामत आमच्या समोरच्या इमारतीत राहायचे. रामदास कामतांचा रियाज आम्ही ऐकायचो. आणि रामदास कामत हे खूप त्यावेळेला नाट्यसंगीत, त्यावेळेला मी असे लहान असताना खूप सारी संगीत नाटकं पाहिली, कारण ती त्या सगळ्या नाट्य महोत्सवाचा. आणि मी पार्ल्यामध्ये राहत होतो, नंतर ठाण्यात आलो, ठाण्यातही नाटकं खूप सादर व्हायची, पार्ल्यालाही व्हायची. तर नाट्यसंगीत कसं असतं ते पाहायला मिळालं, त्याच्यामधले वेगवेगळे प्रयोग ऐकायला मिळाले. हा जो सगळा भाग असतो, हा संस्कारांचा भाग आहे. आणि त्यामधूनच आपण संगीताकडे पाहायची आपली दृष्टी ही हळूहळू बनवत असतो. मानसी, आपण हा अनुरूप भावनांचा जो तुम्ही तुमचा एक प्रवास सांगता आहात, त्याच्यातून तुम्ही अनुरूप भावना किंवा इमोशनल रेग्युलेशन ह्या प्रवास आम्हाला उलगडून दाखवाल का? म्हणजे आता हे आम्हाला कळलं की कवितेत म्हणजे कवी वाचणं आणि कविता भेटणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, की ते काव्य समजणं हा एक त्याच्यामधला भाग आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्याला त्याच्या बरोबर असोसिएट करत असताना जे काही भावनिक एक नियंत्रण येतं म्हणूयात असं, किंवा तो एक प्रवास आहे, त्याविषयी थोडं सांगा. नेमका हा जो भाग आहे ना, तो या संगीतोपचार जो आहे, म्युझिक थेरपी जो आहे, त्याच्यामध्ये हा भाग घेतलेला आहे. तर त्याचे 2 पैलू आहेत. संगीत उपचाराचे 2 पैलू आहेत. त्यातला पहिला पैलू जो आहे ना, तो असा आहे, शारीरिक क्रिया प्रक्रिया आपल्या संगीताने रिलॅक्स होणं, किंवा शारीरिक क्रिया प्रक्रिया ह्या रेग्युलेट करण्याचं भान संगीताने देणं. त्यामुळे तो एक संगीत उपचाराचा महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो इमोशनल रेग्युलेशनचा भाग आहे. त्या इमोशनल रेग्युलेशनच्या भागामधले टप्पे कुठले आहेत? तर टप्पे हे आहेत की पहिल्यांदा सर्व भावनांचा स्वीकार, सुखद असू देत दुःखद असू देत त्या भावनांचा स्वीकार. दुसरा टप्पा असा आहे की अति दुःखद भावनांना पहिल्यांदा कमी दुःखद भावनांच्या पातळीवरती आणणे, आणि मग त्यामधून हळूहळू सकारात्मकता येणे. त्याचबरोबर सुखद भावनांच्या मध्ये सुद्धा खूप गुंतून न जाता, त्यामध्येही वाहून न जाता, त्या सुखद भावनांचा सुद्धा अनुभव घेणे. एका बाजूने संगीत आपल्याला सगळे एक्स्ट्रीम्स देतं भावनांचे, म्हणजे नृत्याशी थिरकणारं अगदी असं धमाल म्युझिक पण असतं, संगीत असतं, आणि अगदी विराणी असते. दुसऱ्या बाजूला अंगाई असते. ह्या सगळ्या भावना, लय ताल सुरांचे प्रयोग संगीत आपल्याला का देतं? तर संगीत आपल्याला सांगतं की समतोलामध्ये उपचार आहे. हे सगळं तुम्ही अनुभवा आणि त्यातून तुमचा भावनिक समतोल हा आणण्याचा प्रयत्न करा. आणि मी आता काय सांगितलं हे शब्दात सांगितलं ना, पण संगीताच्या भाषेत सांगतं.
आणि म्हणून माणसाला तो समतोल कधी आला हे सुद्धा कळत नाही, त्याला तो समतोल येऊनच जातो. म्हणून संगीत उपचार हे सगळ्यात यशस्वी झाले असं कधी समजावं, तर ते उपचार जेव्हा राहत नाहीत तेव्हाच. पुढच्या प्रश्नावर जाऊयात की संगीताचा संस्कार म्हणजे नेमकं काय. जरी आपण बरेचदा बोललोय तरी थोडंसं विस्तृत ह्याने आपण हे बघूयात. पहिला जो संस्कार आहे ना, तो लय, ताल आणि सुराचा संस्कार हा शरीरावरती सुद्धा होतो. म्हणून शरीरावरती होणाऱ्या संगीताच्या संस्कारापासून सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे तो महत्वाचा आहे. भावना आणि त्यांचा स्वीकार हा संस्कार, याच्याबद्दल आपण बोललो. पुढे जाऊन हा संस्कार आपल्याला काय देतो, तर संगीत आपल्याला आपल्या माणूसपणाचे पदर उलगडून दाखवतं. आणि आपल्या या माणूसपणाचे पदर असतात त्याच्यामध्ये ना, कशी नशिबाने थट्टा आज मांडली पण असतं. त्याच्यामध्ये तीही भावना त्याच्यामध्ये असते, तोही एक संस्कारच आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये वीरश्री उत्पन्न करणारं पण गाणं असतं. तिसऱ्या बाजूला त्यामध्ये विलीनता आणणारा भक्तिभाव पण असतो. म्हणून संगीत आपल्याला माणूसपणाचे पदर देतं आणि संगीत आपल्याला आत्मशोधाचा मार्ग दाखवतं. हा संगीताचा फार महत्वाचा भाग आहे की संगीत कलाकाराला आणि श्रोत्याला, रसिकाला सुद्धा आत्मशोधाचा मार्ग दाखवतं. म्हणजे नेमकं संगीत काय करतं, तर संगीत आपल्याला व्यापकतेमध्ये विलीन व्हायला सांगतं. संगीत आपल्याला सांगतं की संगीत फक्त 7 सुरांमध्येच नाही, तर हे 7 सूर विरून गेल्यावरती राहणाऱ्या अनाहत अशा नादामध्ये सुद्धा आहे. संगीत हे व्यापक आहे. संगीत 7 सुरांच्या मध्ये आहे, 7 सुरांच्या भोवती आहे, 7 सुरांच्या आत आहे. आणि संगीताचं व्यापक जसं होत जाणं, तसा संगीत हा व्यक्तीचा संस्कार न राहता तो सहसंस्कार बनतो. समोरच्या माणसाला त्यामध्ये घेतो, तो जनसंस्कार बनतो आणि तो समाज संस्कार बनतो. म्हणून संगीताचा संस्कार हा अतिशय व्यापक संस्कार आहे. आणि तो संस्कार इतका गहन आहे एका बाजूने, पण दुसऱ्या बाजूने इतका हृद्य आहे की तो संस्कार शतकांना उरून राहतो. याचं मी आत्ता तुला एक उदाहरण देतो. मी त्या उदाहरणासाठी घेणार आहे ज्ञानेश्वरांच्या ओळी. त्या काळात लिहिल्या गेल्या. ठीक आहे. मोगरा फुलला. आता त्याला हृदयनाथांनी संगीत दिलं. लताबाईंनी ते गाणं गायलेलं आहे. ऐकावं ते की मोगरा फुलला मधला फुलला जो आहे ना, फ त्या फचा उच्चार पहिला फ आणि दुसरा फ कशा करतात लताबाई. मी तो मला तर करताच येणार नाही, तो त्यांच्याकडूनच ऐकावा आपण. पण त्याच्यामधला जो भाव आहे ना, तो कसा पकडला आहे. आणि मग आता बघा संस्कार कसा आहे. शब्द कधी लिहिले गेले हो, इतक्या 7-8 शतकांच्या पूर्वी लिहिले गेले. त्याला आता काय 40-50 वर्षापूर्वी चाल लावली गेली. आजही आपण ऐकतो ते गाणं आणि पुढच्याही पिढ्या ऐकतील का नाही, हा संस्कार आहे. आणि मग तो संस्कार करून घ्यायचा, तर मग आपल्याला काय कळलं पाहिजे, तर हे ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत. फुले वेचिता बहरू कळी असे आला. आत्मशोधाचं गाणं आहे. हा आत्मशोधाचा मोगरा आहे. हा आत्मशोधाचा मोगरा फुलतो आहे. आणि गंमत काय आहे की तुम्ही आत्मशोधाच्या वाटेवरची अनुभवांची फुललेली प्रसन्न फुलं जितकी वेचत जाल, तितक्या नवीन कळ्या बहराला येत आहेत हो. म्हणून तर फुले वेचिता बहरू कळी असे आला, मोगरा फुलला. मग पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की इवलेसे रोप लावी आले दारी, तयाचा वेलू गेला गेला गगनावेरी. आता गगनावेरी गेला म्हणजे काय झालं, तर आत्मशोधाच्या पहिल्या टप्प्यावरती मोगरा हा सगुण साकार आहे. नंतर तो जसा गगनाच्या जवळ जाईल तसं त्याचं साकार रूप हळूहळू विरून जाईल आणि त्याचा फक्त सगुण असा गंध राहील. तो गंध हळूहळू गगनामध्ये जाईल, तो अवकाशात जाईल, तो गंध गगनाला व्यापेल
आणि गंध आणि गगन एकच होईल, तो निर्गुण निराकार आहे. आणि म्हणून त्याचा वेलू गेला गेला गगनावरी. आणि तुम्ही बघा, गेला गगनावेरी, गेला गेला असं आहे बघा. लताबाईंनी तो शब्द किती छान म्हटलाय बघा. आणि मग त्याची गंमत अशी आहे की हे सगळं करत असताना हे आत्मशोध कशासाठी? तर गुंतणं आणि गुंफणं या दोन गोष्टी शब्द म्हणून सुद्धा जवळ आहेत. गुंता होतो आणि गुंफला जातो. त्यामुळे मनाची गुंती गुंफियाला शेला. गुंता करू शकता किंवा शेला करू शकता. म्हणून सगळं काही तुमचा आत्मशोध तुमच्याकडेच आहे. आणि म्हणून त्यातला पुन्हा इकडचा फ बघा आणि पुन्हा ऐका. तो फ लताबाईंनी कसा म्हटलंय ते बघा. गुंफियाला शेला मधला फ, ह्याच्यातला फ जो आहे ना, तो प्रत्येक ठिकाणी त्यांनी कसा म्हटलाय. मग ते जे ना, मनाची ये गुंती गुंफियाला शेला, मग तो बाप रखुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला. काय माहिती, आत्मशोधामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्ही असलात तरी ते फळ स्वतःसाठी नाही. तुम्हाला तो आत्मशोधाचा शेला तुम्ही विणलात, पण तो शेला तुम्ही विणलेला असला तरी तो विठ्ठलाच्या चरणीच अर्पण करायचा आहे. म्हणजे आपली परंपरा आपल्याला सांगते की निर्मिती हळूहळू व्यापक करा, पण त्या निर्मितीचं स्वामित्व मात्र घेऊ नका. ते स्वामित्व ईश्वराच्या चरणी द्या, ईश्वररूपी समाजाच्या चरणी द्या, ईश्वररूपी विद्यार्थ्याच्या चरणी द्या, कोणाच्याही चरणी द्या. आता हे जर आपण बघितलं तर तो मोगरा आपल्या मनात फुलेल. आणि 8 शतकांचं अंतर दूर करण्याची शक्ती या संगीतामध्ये आहे. हा संगीताचा संस्कार आहे. वा, सुरेख. गाणं अनुभवायला संगीत शिकणं, मग ते शास्त्रीय असो उपशास्त्रीय असो, गरजेचं आहे का? काय असतं माहितीये का, शास्त्र म्हणून कुठलीही गोष्ट शिकावीच. आणि ती शिकल्याशिवाय ना त्या शास्त्राची, त्या कलेची प्रगती कशी होईल. त्यामुळे नक्की शिकावी. पण त्याचं बंधन बनता कामा नये. म्हणजे बऱ्याच वेळेला अनेक शिकलेली मंडळी जी असतात ना, ती मग फार बर हुकूम गातात. खरं म्हणजे आपल्या परंपरेमध्ये असं सांगितलेलं नाही आहे. म्हणजे परवा मी अशी कॉमेंट ऐकली की तो इतका सुंदर गायला की जणू गाणं शिकलेलाच नव्हता. अशी मी एक कॉमेंट ऐकली. तर त्याचा अर्थ असा आहे की शिकावं, डेफिनेटली शिकावं. त्याच्यामधून इन्साइट्स मिळायला पाहिजेत आपल्याला. पण सगळेच कलाकार होऊ नाही शकत. मग ऐकणारे म्हणजे मी व्यक्तिशः संगीत शिकलेलो नाही आहे. मी फक्त हे वेचत वेचत गेलेलो आहे. म्हणजे फुले फुले वेचता बहरू आहे, फुले वेचता बहरू कळी असे आलाय माझं. त्याच्यामुळं मी कुठंच संगीत शिकलेलं नाही. ऐकल्यानंतर विचार केलाय. तबला मी शिकलो लहान असताना, त्यामुळे मला तालाचा सेन्स आला. पण तो तबल्यामध्ये मी विशारद वगैरे नाही. पण मला तबल्याने काय दिलं, तर मला तबल्याने तालाचा सेन्स दिला. आणि त्यामुळं मला कानसेन व्हायला मदत झाली. म्हणून मला असं वाटतं की आस्वाद घेणं हे जे आहे ना, याच्यासाठी तुम्ही शास्त्र शिकायलाच पाहिजे असं नाही. शिकलात तर फार चांगलं आहे. पण ना तुमचं मन मोकळं पाहिजे. तुमचं मन वेगवेगळे संगीताचे म्युझिकल एक्सपिरियन्सेस घेण्यासाठी ना तुमचं मन मोकळं पाहिजे. ते जर तुमचं मन मोकळं नसेल तर मग तुम्ही खूप संकुचित राहता. आणि म्हणून तुम्हाला ना, म्हणजे मी असा बराच काळ म्हणजे आपलं मराठी संगीत, हिंदी संगीत, आपलं शास्त्रीय संगीत यामध्येच होतो. पण माझ्या मुलाच्या कबीरच्या निमित्तानं माझ्या घरामध्ये पाश्चात्य संगीत आलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, हे संगीत सुद्धा संगीत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा विलक्षण अर्थ आहेत. मग आता मी रॅप ऐकायला लागलो. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या म्हणजे आपली चित्रपटातली गाणी ऐकायला लागलो. म्हणजे शॅलो असेल किंवा ह्या तऱ्हेची सगळी आता मला गाणी बऱ्यापैकी मी गुणगुणायला लागलो. इतपत मला यायला लागली.
आणि ती गाणी गुणगुणायला येणं ह्याच्यामध्ये जो मोकळेपणा आहे ना, म्हणजे माझं एक म्हणजे कबीर नाही, माझ्या मुलाने मला शिकवलेलं एक गाणं आहे, की इंग्रजी गाणं आहे, बॉब डिलनचं गाणं आहे ते. हाऊ मेनी रोड्स मस्ट अ मॅन वॉक डाऊन बिफोर यू कॉल हिम अ मॅन. हाऊ मेनी सीज मस्ट अ व्हाईट डोव सेल before she sleeps in the sand. And how many times must the cannonballs fly before they're forever banned? The answer, my friend, is blowing in the wind. The answer is blowing in the wind. The answer, my friend, is blowing in the wind. The answer is blowing in the wind. तर जेव्हा मी ऐकलं, मला माझ्या अंगावरती तोच काटा येतो, की जो मी मोगरा फुलला ऐकताना माझ्या अंगावरती जो येतो. म्हणजे संगीताची वैश्विकता ही आपल्या अनुभवण्यावरती आहे. आणि इमोशन्स तर सेमच आहेत ना, म्हणजे इमोशन्स आणि त्याला परत शब्द आणि याचं काही बंधन नाही, बंधनच नाही. म्हणून मला, म्हणजे मी आता घरामध्ये तरुण पिढी असणं त्याचे खूप सारे फायदे असतात. त्याच्यामुळं म्हणजे आता बघ, मैं भी तो लौट आऊंगा, हवाओं सा गुनगुनाऊंगा, कितने वादे कितनी बातें बाकी है, कितने दिन और कितनी रातें बाकी है, तुम जब पास आती हो, पलकों से मुस्कुराती हो, हवाएं भी गुनगुनाती है, तुम जब पास आती हो. मग मी प्रत्येक कुहाड सुद्धा ऐकतो. मला तो सुद्धा जवळचा वाटतो. कारण बघा ना, काय छान आहे ना, त्याच्यासारखं मला म्हणताच येत नाही. तो ते कितने वादे इतकं मस्त म्हणतो, असं वरच्या पट्टीत कितने वादे कितने असं मस्त म्हणतो. तर तो ग्रेट आहे. ही सगळी तरुण मुलं जी आहेत ना, ती आपल्याला त्यांची या म्युझिकची इंटरप्रिटेशन देत आहेत. हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आम्हाला सांगितलात. आणि याच्याच वरती पुढे मला थोडंसं असं विचारायला आवडेल, की आपण बोललो ते कानसेन होण्याच्या दृष्टीने, तर थोडं कानसेन होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे उत्तम संगीताचा रसास्वाद घेता येणं, यासाठी काय विशेष स्किल्स असावी? कानसेन होणं फार महत्वाची गोष्ट आहे, कारण कानसेनाशिवाय तानसेन होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, की समोरचे जर श्रोते नसतील तर माझ्या सांगण्याला काही महत्व नाही. तसंच गाण्याचं आहे. तेव्हा तानसेन होणं ही पुन्हा संस्कृतीची गरज आहे, कारण त्याच्यामध्ये एक जनसंस्कार आणि समाजसंस्कार आहे. म्हणून त्यासाठी दृष्टिकोन मोकळा हवा आणि शिकायची गरज नाही. ॲब्सॉर्ब. म्युझिक इज नॉट टू बी लर्न्ड, म्युझिक इज टू बी ॲब्सॉर्ब. त्यामुळे तुमची पंचेंद्रिय ते संगीत स्वतःमध्ये घेतायत का? मग तुम्हाला शास्त्र कळू दे नको कळू दे ना, मला जेमतेम 4-5 राग कुठले आहेत ना, ते ह्याच्यातलं हे गाणं वगैरे कळतं. आणि मग बरेच लोक त्याच्यावरती काथ्याकूट करतात, की ह्याचा हा त्याचा तो. म्हणतो हो, थँक्यू व्हेरी मच, म्हणजे फार चांगलं म्हणताय तुम्ही, पण मला हे न कळूनही काही फरक नाही पडत. किंवा अमुक हा इथे लागला, इथं खाली गेला, इथं ठीक आहे. पण गंमत काय त्याच्यातली, की आपण ते अनुभवणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. अनुभूती महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ती शिकणं आणि ते करत असताना तुम्ही त्याच्यात रंगून जाणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जे गायक आहेत ना, ते गायक गातील, त्यांना त्याचं शास्त्र शिकू दे, त्यांना त्यांची कला सादर करू दे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, तर तुम्ही त्यांच्या सोबत राहायचं. म्हणजे माझा एक फार छान अनुभव सांगतो तुला. आपल्या वेधची जी आपली परिषद असते त्याच्यामध्ये पेणमध्ये गेल्या वर्षी आरती अंकलीकर आल्या होत्या. तर ती माझी मैत्रीण आहे म्हणून अगं तू गं म्हणतो तिला. तर शेवटी तिचं शेवटचं सत्र होतं. तर भैरवी गायली ती, आणि ती मला काय म्हणाली, की तू मला लूप दे पाठी. म्हटलं देतो तुला लूप. आता मी काही गाणं बिणं शिकलेलं नाही, पण तिला माझ्यामध्ये हा एक विश्वास असावा की हा आपल्याला पाठी लूप देईल. म्हणून ती अवघा रंग एक झाला म्हटलं तिने, आणि त्याला पाठी मी फक्त लूप देत होतो.
अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग. असं मी लूप देत होतो. आता ही फार गडबड असते, कारण ती इतकी छान गात असते ना, आणि आपल्याला आपल्या लूप मध्येच राहायचं असतं. त्यामुळे आणि आम्ही कुठली साथ न घेता गात होतो. पण मी तो लूप तिला देऊ शकलो. तर मला वाटतं हे लूप देणं हे कानसेनाचं काम आहे. ती भैरवी गाणं हे कलाकाराचं काम आहे, तो तानसेन आहे. त्यामुळे मी जे केलं ते कानसेनाचं काम केलं. आणि पण त्याच्यामधून त्या सगळ्या अनुभवाला पूर्तता आली, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे शिकणं म्हणजेच अनुभवणं, ते ऍब्सॉर्ब करणं, मग ते वेचत जाणं, मग ते साठवणं आणि मग ते वाटणं. ह्या सगळ्यामध्ये रसिकता आहे. म्हणून संगीत हे अशा एका ठिकाणी आहे की जे आपल्याला एका बाजूने काव्याशी जोडतं, दुसऱ्या बाजूने नृत्याशी जोडतं, तिसऱ्या बाजूने नाट्याशी जोडतं, चौथ्या बाजूने चित्रपट कलेशी जोडतं. या सगळ्यांना एकत्र आणणारं ते संगीत आहे. किती अद्भुत गोष्ट आहे संगीत. म्हणजे ही गोष्ट एका बाजूला मला भावनिक दिलासाही देते, दुसऱ्या बाजूनं मला आत्मशोधाचा मार्गही दाखवते, तिसऱ्या बाजूनं माझ्या संस्कृतीला आणि माझ्या समाजाला एक रसिकतेचा आयाम सुद्धा देते. एका बाजूनं पिढ्या पिढ्यांमधलं अंतर सुद्धा मिटवते, शतकांमधलं अंतर सुद्धा मिटवून तो अनुभव ताजा सुरेख करते. किती अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे ही गोष्ट अद्भुत आहे ना, त्यातली अद्भुतता कळणं महत्वाचं. शास्त्र नाही कळलं तरी चालेल. पु ल देशपांडेंचं फार छान वाक्य आहे की उत्तम पेढे करण्याचं कसब प्रत्येकाकडे असेलच असं नाही, पण हलवायाशी मैत्रकी महत्वाची. तर आपण सगळ्या कानसेनांनी हलवायाशी मैत्रकी ठेवावी. आपल्या आजूबाजूला गाणं कळणारे, गाणं समजणारे, गाणं गाणारे हे लोक असतील, त्यांच्या बरोबर राहावं. ते काय बोलतायत, ते काय सुरात गातायत, ते आपण ऍब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करावा. त्या सगळ्यामधून आपण कानसेन म्हणून घडत जाणार. आणि आपलं कानसेन असणं आणि जास्तीत जास्त लोकांचं कानसेन असणं ही संस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत उत्साहवर्धक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कारण जिथं संगीत रुजतं, जिथे संगीत स्वीकारलं जातं, तिथे माणूस स्वीकारला जातो. आणि जिथं माणूस स्वीकारला जातो, तिथे माणसाचा व्यक्ती म्हणूनचा आणि समष्टीचा, विकासाचा आणि आत्मशोधाचा मार्ग, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाण्याचा मार्ग हा एकट्याचा राहत नाही, तो सर्वांचा होत जातो. आता तरी आपण एक म्युझिकला सपोर्टिव्ह मेडिसिन या दृष्टिकोनातून बघायला नक्कीच काही हरकत नाही. आणि कानसेन होण्याच्या दृष्टीने वाटचाल आजपासून जर आपण सुरू केली, बहुतेक जण संगीत ऐकत असतात. संगीत तुम्ही म्हणालात, सुरुवातच केलीत की जवळपास 95% लोकांना संगीत आवडत असतं, आस्वाद घेता येत असतो. त्यामुळे संगीत आवडत नाही असे विरळाच असावेत. परत एकदा डॉक्टर, आजच्या आपण या आपल्या संगीत आणि मन समजून घेण्याचा जो आपला एक प्रयत्न होता, या गप्पा आता इथे थांबवूया. आणि तुम्ही वेळ दिलात याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. सगळ्या श्रोत्यांना सुद्धा.